आता आपला मार्गशीर्ष महिना चालू होतोय तर म्हटलं शेवटचा दिवस आहे तर आज तर चला आपल्याला आपल्या चिकन ब्लॉगला करून सुरुवात घ्यायचंय. करते. तर चला संध्याकाळ झाली, चिकनसाठी मस्त काय आज आहे ना साहित्य आपल्याला काय चिकन करून आणि घ्यायचं मस्त कांदे आहेत ना आणि आपण मस्त आज भाजून आपल्याला घेणार आहे आहे ना तव्यावर. त्याच्यावर भाजले ना तर एवढं म्हणजे पाहिजे तशा एवढी भारी भाजी लागत नाही. आपण मस्त जाळीवरती हे कांदे आहेत ना भाजून घेणार आहे. तर मी कांद्याचे साल काढून घेतले आणि मस्त त्यांचं तळे म्हणजे त्यांना असं चिरून घेतलेलं आहे. करते आपली खिचडी. आपल्या ताऊला चिकन वगैरे आवडत नाही तर त्यासाठी मस्त खिचडी करते. आणि सकाळची कढी पडलेली तर त्यामुळे तिला आहे ना खिचडी खायची होती. तिने टाकली खिचडी आणि मी आता करते चिकनची तयारी. तर बघा मस्त कांद्यांचं साल काढून असे चिरून घेतले, त्यांना 4 रेषा मारून घेतलेल्या आहेत आणि मस्त आता मी गॅसवरती ठेवून देते. 1 टमाटर घेतलेला आहे. एवढं आपलं डाळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे, खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे. आता हे सगळं मस्त हे भाजून घेते मी कांदे ते. तर चला आपले कांदे मस्त भाजायला घेतलेले आहे. आता असे भाजून घ्यायचे. भाजल्याने ना खूप छान चव लागते कांद्यांना. पहिले कसे आपल्या आईन ते चुल्यामध्ये भाजून घेतात तशा प्रकारे मस्त भाजले जातात. ते असं हारसारखं तयार होतं ना ते जाळी, तर त्याच्यावर मस्त भाजले जातात. आणि आपण गॅसवरती भाजायला खूप वेळ लागतो तोपर्यंत त्याच्यापेक्षा चांगलं आहे ना असंच. तर आता मी मस्त हे डाळ आहे ना पहिले मिक्सरमध्ये काढून घेते, नंतर मसाला केला ना ओलून जाईल. मस्त असं बारीक दळून घेतलं. तर बघा आपले मस्त टमाटे कांदे भाजून घेतल्यानंतर तिथे 1 टोमॅटो पण ठेवून दिला, तो पण मस्त भाजून घेतला. म्हणजे आपण जर कच्चा टमाटा टाकला ना तर भाजीला कलर छान येत नाही, त्यासाठी ना टोमॅटो पण भाजून घ्यावं मी लागतं. ना पिवळं पाणी खोबरं करायच्या भाजून पहिले घेतलं. सगळं साहित्य नंतर काढून आपल्या ठेवते म्हणजे ते आपलं चिकनसाठी जास्त ना भांड्यांना फोडणी इथे लागलं देण्यासाठी होत कांदे नाही. चिरून मग घेतले, त्यासाठी ना जिरं, पूर्ण काढून घेते. लसूण चिकन आणि बनवायचं कोथिंबीर आणि त्याच्या हळद पहिलेच काढून मी सगळं घेतलेलं साहित्य आहे. काढून ते ठेवलेलं कसं आहे. आता उपवासाचा असतो ना म्हणून बरणींना हात लावण्यापेक्षा मी ना पहिलेच पूर्वतयारी करून घेते सगळी. नंतर आपला मसाला बघा थंड होतोय आणि लसूण, कांदे, टोमॅटो, कोथिंबीर, आलं, खोबरं हे सगळं घेऊन घेतलेलं आहे आणि डाळ्या पण आपण काढून घेतलेल्या आहे. आता मसाला थंड झाला तर आपण काढून घेणार आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मस्त मसाला तयार करून घेऊ. आणि बघा लसूण वगैरे सगळं टाकून दिलेलं आहे भांड्यामध्ये. आपण आता टाकून घेऊ आणि मस्त आहे ना आपण आता मार्गशीर्ष महिना चालू होतोय ना त्यासाठी ना महिनाभर आपण चिकन वगैरे काही खात नाही. त्यासाठी आज शेवटचा दिवस आहे म्हणून आज करून घेतोय. म्हटलं चला आज शेवटचा दिवस चिकन खाऊन घेऊन येतो. आम्ही काही जास्त खात नाही आणि मटण चांगलं भेटत नाही, शिजत नाही. त्यासाठी ना चिकनच आणावं लागतं. मस्त गावरान कोंबडीचं चिकन आणलेलं आहे आणि आता बघा कुकर ठेवला, कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता टाकते जिरं. आपल्याला ना इकडे ना चिकन टाकायचं आहे ना फोडणीला टाकायचं आहे ना त्यासाठी तयारी चालू होती. नंतर कांदे, लसूण आणि कोथिंबीर टाकून घेतलं आणि आता आपण घेतलेलं आहे हळद, मीठ आणि चटणी हे पण काढून घेतलेलं आहे आणि चिकन मी 3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आणि पाणीनं थोडं गरम करून टाकलं आणि चिकन चांगलं गरम पाण्यात धुतलं ना तर चिकटपणा जो असतो ना तो निघून जातो आणि चिकनची भाजी ना खूप छान अशी टेस्ट लागते. चिकन राव, बघा मटन राव मस्त गरम पिवळं पाण्यात पाणी धुवायचं करायला थोडं, ठेवलेलं आहे मी आता. भाजीनं खूप छान होते. तर बघा आपलं मस्त पिवळं पाणी झालं आणि आता कुकर लावून दिला. आपल्या झाल्या 3 शिट्ट्या. 3 शिट्ट्यांमध्येच शिजवावं लागतं. जास्त जर शिजवलं ना ते खूप असं गाळसारखं होऊन जातं. मग आपण भाजी चांगली शिजवतो ना तर चिकन जास्त शिजलं की मग ते बरोबर नाही राहत. तर बघा आपलं चिकन खूप छान असं टेस्टी तयार झालं. या सगळे जण चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते.